वेलकम टू कोडिंग इन मराठी यूट्यूब चॅनल बाय आर जाधव. तर फर्स्ट ऑफ ऑल माय इंट्रोडक्शन की मी तुम्हाला पायथॉन शिकवणार आहे. पायथॉन लँग्वेज चे नेमकं कॉन्सेप्ट काय ते आपण बघणार आहेत. पण त्याआधी एक छोटासा बेसिक थेरी पार्ट आपण इथं कव्हर अप करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचं जे पर्टिक्युलर पायथॉन लँग्वेज आहे ती नेमकं काय आहे ते आपल्याला बघायचं. तर इंट्रोडक्शन टू पायथॉन जर आपण बघितलं तर इथं काय आहे की पायथॉन इज अ वाइडली युज्ड हाय लेवल अँड इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. इट वॉज क्रिएटेड बाय द ग्युडो वॅन रोझम इन 1991. म्हणजे ग्युडो वॅन रोझम नावाच्या सायंटिस्टनं 1991 मध्ये ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजला तयार केलेलं आहे. तर पहिलं कॉन्सेप्ट आहे की पायथॉन इज वाइडली युज्ड हाय लेवल लँग्वेज. तर हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय नेमकं? तर हाय लेवल लँग्वेज म्हणजे जी कोणतीही तुमची पायथॉन ही लँग्वेज आहे ती पर्टिक्युलर लँग्वेज आपण ह्युमन अंडरस्टँडेबल अँड मशीन अंडरस्टँडेबल जर असेल तर त्या पर्टिक्युलर लँग्वेजला आपण हाय लेवल लँग्वेज म्हणतो. मग तोच कॉन्सेप्ट पायथॉन मध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर इंटरप्रिटेड म्हणजे काय? तर इंटरप्रिटेड म्हणजे त्या पर्टिक्युलर लँग्वेज मध्ये इंटरप्रिटर यूज केलं जातं तुमच्या प्रोग्राम एक्झिक्युशन साठी. हे अगोदर सुद्धा आपण प्रोग्रामिंग मधला concept बघत आलो. काय बघत आलो की जे कोणताही तुमची प्रोग्रामिंग लँग्वेज असते ती पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज तुमचा जो कोड आहे त्या कोडला दोन पद्धतीने एक्झिक्यूट करते. म्हणजे युझिंग कंपायलर किंवा युझिंग इंटरप्रिटर. जर कंपायलर असेल तर कंपायलर काय करतो की तुमचा जो एंटायर प्रोग्राम आहे तो पर्टिक्युलर प्रोग्राम पूर्णपणे एक्झिक्यूट करून देतो आणि वन टाइम तुम्हाला आउटपुट देतं. पण इंटरप्रिटर त्या पद्धतीनं काम करत नाही. पर्टिक्युलर इंटरप्रिटर लाईन बाय लाईन तुमचा कोड एक्झिक्यूट करतं. म्हणजे जर समजा तिथं फर्स्ट लाईन मध्ये कोणताही एरर नसेल तर पहिल्या लाईनचा आउटपुट तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेल आउटपुट विंडो मध्ये. आणि जर इन केस त्याच्यानंतरच्या लाईन मध्ये एरर आहे तर तो एरर सुद्धा डिस्प्ले केला जाईल. म्हणजे पहिली लाईन सुद्धा रन होईल आणि सेकंड लाईन मध्ये जो एरर आहे तो त्याच्यानंतर डिस्प्ले केला जाईल. म्हणजे लाईन बाय लाईन कोड एक्झिक्युशन तुमचं व्यवस्थितपणे इथं केलं जाईल. मग जे कोणतेही पायथॉन लँग्वेज आहे त्या पायथॉन लँग्वेजला ग्युडो वॅन रोझन नावाचे सायंटिस्ट 1991 मध्ये डेव्हलप केलं होतं. आणि ती त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर लँग्वेजला पायथॉन सॉफ्टवेअर फाउंडेशन नंतर डेव्हलप करण्यात आलं होतं. मग जी कोणती ही लँग्वेज आहे ती कशासाठी डिझाईन केली होती? तर ही लँग्वेज डिझाईन केली गेली होती जो कोणताही तुमचा कोड आहे तो कोड व्यवस्थितपणे वाचता यावा. त्याचा जो सिंटॅक्स आहे तो प्रोग्रामर्सला समजावा. किंवा तुमचं जे पर्टिक्युलर प्रोग्राम्स आहेत तुमच्या कोड मधले ते पर्टिक्युलर प्रोग्राम्स व्यवस्थितपणे कोणताही प्रोग्रामर टाईप करू शकतो. त्याचं लॉजिक ज्या पद्धतीनं काम करतं त्या पद्धतीनं तो कमीत कमी लाईन मध्ये कोड व्यवस्थितपणे एक्झिक्यूट करू शकतो. जसं की इथं सेकंड लाईन दिलेली आहे, इट वॉज डिझाइन्ड विथ अन एम्फसिस on code readability and its syntax allows programmers to express their concepts in a fewer lines of code. की थोडक्या लाईन मध्ये म्हणजे तुम्हाला जर एखादी व्हॅल्यू प्रिंट करायची आहे तर नॉर्मल सी प्रोग्रामिंग मधला कोड काय काय लिहावा लागतो की स्टार्टिंगला पहिल्यांदा इन्क्लूड करावे लागतात, हेडर फाईल्स लिहाव्या लागतात. त्याच्यानंतर तुमचं वाईड मेनचं फंक्शन, मग त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट, मग त्याच्यामध्ये क्लिअर स्क्रीन आणि मग त्याच्यानंतर तुम्ही लास्टला तिथं एक प्रिंट एफ फंक्शन घेतात आणि त्या प्रिंट एफ फंक्शनचा यूज करून तुम्ही त्या पर्टिक्युलर लाईनला एक्झिक्यूट करतात किंवा प्रिंट करतात. पण ह्या सगळ्या गोष्टी पायथॉन मध्ये फॉलो केल्या जात नाहीत. पायथॉन मध्ये जो कोणताही तुमचा पर्टिक्युलर कॉन्सेप्ट आहे पायथॉनचा की पायथॉन मध्ये एकाच लाईन मध्ये तुम्ही एक व्हॅल्यू प्रिंट करू शकता. तुम्हाला मल्टिपल लाईन्स लिहायची गरज पडत नाही. एक्स्ट्राचा फापट पसारा जसं म्हणतो आपण की एक्स्ट्राचा गोंधळ करत बसायची गरज पडत नाही. की पायथॉन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट लेट्स यू वर्क क्विकली अँड इंटिग्रेट सिस्टीम्स मोर इफिशियंटली. म्हणजे तुमचा प्रोग्राम व्यवस्थितपणे एक्झिक्यूट करून देणारच आहे तुमचा इंटरप्रिटर पायथॉनचा. प्लस जी कोणतीही पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती लँग्वेज तुमच्यासाठी खूप लवकरात लवकर काम करेल आणि जे कोणतेही तुमचे सिस्टीम्स आहेत त्याच्यासोबत सुद्धा इफिशियंटली काम करू शकतं. कारण पायथॉन ही लँग्वेज आहे ती लँग्वेज खूप
पॉप्युलर सुद्धा आहे याच कारणामुळे की कमी कमी लाईन मध्ये ऍक्टिव्ह कोड इथे लिहू शकतात. त्याच्यानंतर काही की फीचर्स आहेत, जे की फीचर्स महत्वाचे मानले जातात पायथन लँग्वेजचे. की पहिलं की फीचर काय आहे की पायथॉन इज इझी टू लर्न अँड यूज लँग्वेज, म्हणजे सगळ्यात सोपी लँग्वेज सुद्धा आहे आणि त्याला यूज करायचं सुद्धा सोपं आहे. तुम्ही त्याला इझिली शिकू शकतात. त्याच्यासाठी कोणताही कोडिंगचं बॅकग्राऊंड असलं तरी सुद्धा, किंवा म्हणजे कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज एक जरी नसली तरी सुद्धा ही लँग्वेज तुम्ही इझिली शिकू शकतात. त्यात मला जास्त वेगवेगळे सॉफ्टवेअर वगैरे डाउनलोड करायची गरज नाही. एकच सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरचाच यूज करून आपण पूर्ण पायथॉनचे प्रोग्राम त्याच्यामध्ये रन करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर देर इज नो प्री requisite to start Python since it is ideal programming language for beginners. मग जे कोणते बिगनर आहेत त्यांच्यासाठी ही एकदम परफेक्ट लँग्वेज मानली जाते. त्यानंतर हाय लेवल लँग्वेज आहे, जसं की सांगितलं की पायथॉन डोंट लेट यू वरी अबाउट लो लेवल डिटेल्स लाईक मेमरी मॅनेजमेंट, हार्डवेअर लेवल ऑपरेशन्स अँड एक्सेट्रा. म्हणजे काय की जी कोणती तुमची पायथॉन लँग्वेज आहे ती पायथॉन लँग्वेज ही हाय लेवल लँग्वेज म्हणून काम करते. त्याच्यामुळे तुम्हाला मेमरी मॅनेजमेंट करायचं किंवा हार्डवेअरची रिक्वायरमेंट जशी आहे त्या रिक्वायरमेंट नुसारच सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं, ह्या गोष्टींची आपल्याला जास्त विचार करायची गरज पडत नाही. कारण पायथॉन डायरेक्टली तुमचं मेमरी मॅनेज करतं, प्लस त्याला कोणतंही स्पेसिफिक रिक्वायरमेंट लागत नाही, हार्डवेअर रिक्वायरमेंट लागत नाही. आणि प्लस तुमची जी पायथॉन लँग्वेज आहे ती पायथॉन लँग्वेज ही ह्युमन अंडरस्टँडेबल आणि मशीन अंडरस्टँडेबल सुद्धा आहे. त्याच्यानंतर पायथॉन ही एक इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. तर कोड इज एक्झिक्युटेड लाईन बाय लाईन directly by interpreter and no need for separate compilation, which means you can run the same code across different platforms. You can make the changes in code without restarting the code. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जे कोणते पायथॉन लँग्वेज आहे ते पायथॉन लँग्वेज इंटरप्रिटेड लँग्वेज असल्यामुळं जे कोणताही तुमचा इंटरप्रिटर आहे तो इंटरप्रिटर तुमच्या कोडला लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून देणार आहे कोड तुम्हाला. म्हणजे पूर्ण कंपायलेशन होईपर्यंत तुम्हाला थांबायची गरज नाही. जो कोणताही कोड तुमचा अॅक्युरेट आहे त्याचा आउटपुट तुम्हाला लगेच भेटणार आहे. त्याच्यानंतर यू कॅन रन द सेम कोड अक्रॉस डिफरंट प्लॅटफॉर्म्स, म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही सिमिलर कोड इझिली रन करू शकतात. यू कॅन मेक द चेंजेस इन अ कोड विदाउट रिस्टार्टिंग दी प्रोग्राम, म्हणजे प्रोग्रामला पुन्हा रिस्टार्ट करण्याच्या ऐवजी डायरेक्टली तुम्ही प्रोग्राम तिथल्या तिथं कोड मध्ये जे काही चेंजेस आहेत ते चेंजेस करून तुम्ही पूर्ण प्रोग्राम रिस्टार्ट करण्याच्या ऐवजी तिथंच चेंजेस व्यवस्थितपणे करू शकतात. त्याच्यानंतर आहे डायनामिकली टाइप्ड लँग्वेज. म्हणजे काय किंवा डायनामिक टाइप्ड म्हणजे काय, तर पायथॉन ही डायनामिक डायनामिकली टाइप्ड लँग्वेज म्हणून ओळखली जाते. त्याचा म्हणजे मीनिंग काय आहे, तर मीनिंग देर आर नो नीड टू एक्सप्लिसिटली डिक्लेअर द डेटा टाइप ऑफ अ व्हेरिएबल, म्हणजे कोणत्याही व्हेरिएबलचा डेटा टाइप तुम्हाला मेन्शन करायची गरज पडत नाही. टाइप इज चेक्ड ड्युरिंग द रन टाइम नॉट ऍट अ कंपाइल टाइम. म्हणजे काय की जे कोणतेही व्हेरिएबल्स तुमचे पायथॉन मध्ये तयार केले जाणार आहेत ते पर्टिक्युलर व्हेरिएबल्सला तयार करण्याच्या आधी तुम्हाला डेटा टाइप लिहायची गरज पडत नाही. पायथॉन ही डायनॅमिकल लँग्वेज असल्यामुळं ती बाय डिफॉल्ट तुमच्या प्रोग्रामच्या रन टाइम मध्ये म्हणजे कंपायलेशन टाइम मध्ये किंवा प्रोग्राम एक्झिक्युशनच्या टाइम मध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा टाइप तुम्हाला फाइंड आउट करून देऊ शकते आणि त्या टाइप नुसारच त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल्स मध्ये ते ऑब्जेक्ट स्टोअर करते. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर पायथॉन सपोर्ट्स द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट लाईक क्लासेस, इनहेरिटन्स अँड पॉलिमॉर्फिझम एक्सेट्रा. UPS empowers Python with a modularity, reusability and easy to maintain code. म्हणजे जो कोणताही तुमची पायथॉन लँग्वेज आहे ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा मानली गेलेली आहे. मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं जो कोणताही कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टला पायथॉन सपोर्ट करते म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या जावा लँग्वेज असेल किंवा बाकीचे कोणत्याही लँग्वेजेस असतील तिथे तुम्हाला क्लास तयार करावा लागतो, एक एम्प्टी पब्लिक क्लास तयार करावा लागतो आणि त्या क्लास मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. तसं पायथॉन मध्ये काही नाहीये. जर इन केस तुम्हाला क्लास तयारच करायचं नसेल तर तुम्ही विदाउट क्लासेस सुद्धा
नॉर्मल प्रोग्राम इझिली रन करू शकतात. त्याच्यानंतर इनहेरिटन्सचा कॉन्सेप्ट आहे. इनहेरिटन्सला सुद्धा पायथॉन फॉलो करतं. सगळ्या टाइप्सच्या इनहेरिटन्सला पायथॉन फॉलो करतं, पॉलिमॉर्फिझम फॉलो करतं. त्याच्यामुळं हे पर्टिक्युलर लँग्वेजचं हे सुद्धा एक फीचर आहे. त्याच्यानंतर एक्सटेन्सिव्ह लायब्ररी आर अवेलेबल. म्हणजे काय की भरपूर लायब्ररी आहेत किंवा पॅकेजेस आहेत, मॉड्यूल्स आहेत पायथॉन लँग्वेज कडं, की ज्यांचा यूज करून तुम्ही वेगवेगळ्या टाईपची डेव्हलपमेंट इझिली करू शकतात. आणि जेवढ्या लवकर तुम्हाला करायचे तेवढ्या लवकर सुद्धा करू शकतात. म्हणजे तुम्हाला डेव्हलपमेंट करण्यासाठी वेगवेगळे अल्टरनेटिव्ह सुद्धा अवेलेबल आहेत पायथॉन लँग्वेज मध्ये. त्याच्यानंतर ओपन सोर्स विथ ह्यूज कम्युनिटी सपोर्ट. अलॉंग विथ ओपन सोर्स, पायथॉन इज ब्लेस्ड विथ व्हेरी लार्ज कम्युनिटी कॉन्ट्रीब्युटिंग टू इट्स फर्दर डेव्हलपमेंट. म्हणजे काय की जे कोणते ओपन सोर्सचा कॉन्सेप्ट आहे त्याचा अर्थ काय होतो, तर पायथॉन लँग्वेज मध्ये जे कोणते पायथॉनची ऑफिशियल वेबसाईट आहे, ती वेबसाईट ज्या वेळेस आपण बघणार आहेत त्यावेळेसच मी हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर करतो, की तिथं जे कोणते ऑफिशियल वेबसाईटवर जर इन केस एखादं पॅकेज असेल तुमचं, ते पर्टिक्युलर पॅकेज तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे किंवा त्याला ऍज अ ओपन सोर्सली सगळ्यांना युज करण्यासाठी द्यायचं आहे, तर तसं सुद्धा करू शकतात. त्याच्यानंतर कम्युनिटी सपोर्ट असल्यामुळं तुम्हाला जे काही आन्सर्स पाहिजेत, एखादा डाऊट असेल एखाद्या क्वेश्चनचा, तर त्या इझिली कम्युनिटी सपोर्ट मध्ये तुम्ही ते चेक करू शकता. त्या डाऊट्सच्या रिलेटेड भरपूर जणांनी आन्सर दिलेले असतात. इन केस जर तुमचा युनिक डाऊट असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथं इझिली विचारू शकता. त्याच्यामुळं पायथॉन लँग्वेजला ओपन सोर्स लँग्वेज सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर येतं क्रॉस प्लॅटफॉर्म, की सेम पायथॉन कोड कॅन रन ऑन विंडोज, मॅकओएस, लिनक्स विदाउट एनी मॉडिफिकेशन इन कोड. म्हणजे जे कोणताही पायथॉन लँग्वेजचा कोड आहे तो कोड तुम्ही चेंज न करता कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर इझिली रन करू शकतात. कारण पायथॉन लँग्वेजचं हे सगळ्यात महत्वाचं फीचर मानलं जातं, कारण ती लँग्वेज क्रॉस प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचा यूज केल्यामुळं तुम्हाला इथं त्याचा फायदा सुद्धा भेटतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर येतं गुड करिअर अपॉर्च्युनिटीज. म्हणजे वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत पायथॉनच्या, की पायथॉन इज अ हाय डिमांड अक्रॉस द इंडस्ट्रीज लाईक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, AI, फायनान्स, त्याच्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग आहे. तर अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये पायथॉनला युज केलं जातं आणि त्यामुळेच ते करिअर अपॉर्च्युनिटीज म्हणून सध्याच्या मार्केटमध्ये खूप त्याला महत्व दिलं चाललंय. त्याच्यानंतर आहे की पायथॉन इज युज्ड फॉर. म्हणजे पायथॉन लँग्वेजचा नेमका यूज कोणत्या कोणत्या ठिकाणी करता येईल तुम्हाला आणि त्याचा नेमका कॉन्सेप्ट काय. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही पायथॉन लँग्वेजला यूज करू शकतात वेब डेव्हलपमेंट साठी. मग त्या वेब डेव्हलपमेंट मध्ये फ्रेमवर्क्स आहेत, डिजांगो आणि फ्लास्क म्हणून. त्या पर्टिक्युलर फ्रेमवर्क्सचा यूज करून सुद्धा तुम्ही तिथं वेबसाईट डेव्हलप करू शकतात, वेब ऍप्लिकेशन्स डेव्हलप करू शकतात इझिली. त्याच्यानंतर आहे डेटा सायन्स अँड अनालिसिस. तर डेटा सायन्स अँड अनालिसिस मध्ये काही लायब्ररीज आहेत, पांडाज, नंपाय, मॅटप्लॉटलिब. ठीक आहे. तर ह्या ज्या लायब्ररीज आहेत ह्यांचा यूज करून तुम्ही डेटाला अनालिसिस सुद्धा करू शकतात, डेटाला समजू शकतात. त्या डेटाचा जो कोणताही पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे किंवा एखादा डॅशबोर्ड बनवायचा आहे डेटा अनालिसिसचा, किंवा डेटा क्लीन करायचा, डेटा सॉर्ट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी असतात अनालिसिस मध्ये, त्या जर तुम्हाला अचीव्ह करायच्या तर त्या सुद्धा पायथॉनचा यूज करून तुम्ही अचीव्ह करू शकतात. सध्या मार्केटमध्ये डेटा सायन्स अँड अनालिसिस साठीच सगळ्यात जास्त पायथॉनला यूज केलं चाललंय. त्याच्यानंतरचा नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे मशीन लर्निंग अँड AI. म्हणजे मशीन लर्निंगचा कॉन्सेप्ट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कॉन्सेप्ट सुद्धा तुम्ही पायथॉनचा यूज करून अचीव्ह करू शकतात. ऑब्जेक्ट डिटेक्शन असेल, एक्सप्रेशन अनालिसिस असेल, त्यानंतर सेंटिमेंट अनालिसिस असेल, टेक्स्ट अनालिसिस असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून इझिली अचीव्ह करू शकतात. मग त्याच्यामध्ये भरपूर पॅकेजेस आहेत.